मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टर घैसास यांनी राजीनामा दिलेला आहे। तनिष भिसे मृत्यू प्रकरणी त्यांनी हा राजीनामा दिलेला आहे। महत्त्वाची बातमी आपण पुण्यातून बघतोय। तनिषा भिसे या मृत्यू प्रकरणानंतर मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टर घैसास यांच्यावरती आरोप करण्यात आले होते आणि या प्रकरणी आता त्यांनी राजीनामा दिल्याचं पाहायला मिळतंय। तनिषा भिसे यांच्या मृत्यूनंतर मंगेशकर रुग्णालयावरती अनेक आरोप झाले। यामध्ये डॉक्टर घैसास यांच्यावरती भिसे कुटुंबियांनी आरोप केले होते की त्यांच्यामुळेच त्या तनिषा भिसे यांच्या मृत्यूला घैसास यांनाच जबाबदार ठरवण्यात आलं होतं आणि या प्रकरणी त्यांनी आता राजीनामा दिल्याचं पाहायला मिळतंय। महत्त्वाचे अपडेट आपण बघतोय। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी हा राजीनामा दिलेला आहे। डॉक्टर घैसास यांच्यावरती भिसे कुटुंबियांनी गंभीर आरोप केले होते आणि त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली होती आणि त्यांनी या प्रकरणी आता राजीनामा दिल्याचं पाहायला मिळतंय। न्यायालयात मंगेशकर रुग्णालय हे तनिषा भिसे यांच्या मृत्यूनंतर वादात सापडलं होतं। त्यांच्या मृत्यूला रुग्णालयात जबाबदार असल्याचं आता अहवालातूनही स्पष्ट झालं होतं। रुपाली चाकणकर यांनी तशी माहितीही सकाळी दिली होती आणि यानंतर यांनी राजीनामा दिल्याचं पाहायला मिळते। प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, आता हा राजीनामा त्यांनी दिलेला आहे, काय अधिकची अपडेट आहे? वेगवेगळे आरोप हे रुग्णालयावरती झालेले होते। डॉक्टर घैसास यांच्यावर देखील झालेले होते। प्राथमिक अहवाल जो आलाय त्या देखील सगळ्या प्रक्रियेमध्ये रुग्णालयावरती आणि डॉक्टरांवरती ठपका ठेवण्यात आलेला आहे आणि आता जी माहिती समोर येते या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भानं रुग्णालय प्रशासनाला डॉक्टर घैसास यांनी राजीनामा सोपवलेला आहे। डॉक्टर घैसास यांच्याकडेच या गर्भवती महिलेचे जे उपचार आहेत ते यापूर्वी सुरू असल्याचं आपण पाहिलेलं होतं। या सगळ्या संबंधानं या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आणि हे प्रकरण जेव्हा समोर आलं तेव्हा आज घैसास यांनी राजीनामा दिलेला आहे, कारण वेगवेगळे आरोप जे आहेत ते या सगळ्या निमित्तानं झाल्याचं आपण पाहिलं। तनिषा भिसे यांचे जे उपचार होते ते डॉक्टर घैसास यांच्याकडेच मागच्या काही दिवसांपासून सुरू होते आणि भरती करून घेण्यासाठी देखील जो विलंब झाला त्याला देखील कशा पद्धतीनं कारणीभूत घैसास ठरले आणि यासोबतच कशा पद्धतीनं पैशांची मागणी केली आणि उपचार करण्यासाठी टाळाटाळ झाल्यामुळे, अर्थात पैसे न भरू शकल्यानं उपचार करण्यासाठी जे टाळाटाळ झाले त्यातून जो मृत्यूला कारण ठरलं, या सगळ्या प्रक्रियेमध्ये सुश्रुत घैसास जे आहेत ते कारणीभूत ठरल्याचं आपण पाहतो आहोत। तशा पद्धतीची माहिती रुपाली चाकणकर यांनी देखील दिलेली आहे आणि या सगळ्या तनिषा भिसे मृत्यू प्रकरणाच्या संदर्भानं रुग्णालय ज्ञानेश्वर, तुम्ही आपल्या सोबतच राहा, मी तुमच्याकडून माहिती घेतच राहीन। पण या प्रकरणी आमदार अमित गोरखे ज्यांच्या पीएच्या त्या पत्नी होत्या त्यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूया। सांगेल हा पहिलाच अहवाल आहे, आणखी 2 अहवाल येतील आणि त्या अहवाल सगळे माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे ते सबमिशन होईल आणि त्या तिन्ही अहवाल एकत्रीकरण करून नक्कीच पुढचा जो कठोर शासनाचा भाग आहे तो नक्की होईल। मला असं वाटतं की या प्रकरणामध्ये डॉक्टर घैसास आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। मी तर म्हणेल की त्यांचं जे वैद्यकीय सर्टिफिकेट आहे त्याच्यावरही आपण खऱ्या अर्थानं नाच आणली पाहिजे। तर आपल्यासोबत ज्ञानेश्वर जोडले गेलेले आहेत। तर घैसास यांनी उपचार न केल्याचा आरोप त्यांच्यावरती होत होता ज्ञानेश्वर, आणि यानंतर त्यांनी हा राजीनामा दिलाय, तर कुठेतरी ह्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचं काही समोर येते का? तर ज्ञानेश्वर, काही तांत्रिक अडचणींमुळे ज्ञानेश्वरपर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये। तर तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी ही महत्त्वाची बातमी आपण बघतो। या प्रकरणी डॉक्टर घैसास यांनी राजीनामा दिलेला आहे।